नमस्कार, मी प्रशांत कदम. अजित पवारांच्या विमान अपघाताचं गूढ हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काल केंद्र सरकारनं या संबंधित विमान कंपनीवरती एक कारवाई केली, पण या कारवाईमुळं प्रश्न संपण्याऐवजी प्रश्न जास्त वाढलेले आहेत. एकतर या कारवाईचं उशिराचं टायमिंग आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कारवाईचा दिखावा जास्त दिसतोय आणि कंपनीसाठी उलट काही मोकळ्या वाटा याच्यामध्ये ठेवल्याचं दिसतं आहे. कारवाई काय करण्यात आलेली आहे तर या कंपनीच्या लिअरजेट 45 म्हणजे जे विमान त्या दिवशी बारामतीमध्ये उड्डाण घेत होतं त्या मॉडेलची या कंपनीकडे असलेली जी विमानं आहेत ती ग्राउंड करण्यात आलेली आहेत. त्यांच्या विमान उड्डाणावरती बंदी करण्यात आलेली आहे. आता या कंपनीसाठी ही किती मोठी गोष्ट आहे तर त्यांच्याकडं 17 एअरक्राफ्ट होते, त्याच्यापैकी एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं, 16 उरले. आता त्याच्यापैकी 8 विमानं जी आहेत ती एकूण लिअरजेट या मॉडेलची होती आणि त्या विमानांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे कंपनीच्या सगळ्या विमानांच्यावरती ही कारवाई झालेली नाही आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी विमान अपघात झाला 28 जानेवारीला, त्याच्यानंतर पुढच्या 12 तासामध्ये 3 लोकांनी या विमान कंपनीच्या याच मॉडेलबद्दल तातडीनं क्लीन चिट दिलेली होती, ज्याच्यामध्ये स्वतः केंद्र सरकार होतं. DGCA सिव्हिल एव्हिएशनकडून जे अधिकृत पत्रक PIBवरती आलेलं होतं त्याच्यामध्ये लिअरजेट मॉडेलची सेफ्टी ऑडिट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लेवल 1च्या कुठल्याही त्रुटी आढळलेल्या नाही आहेत असं म्हटलं गेलेलं होतं. लेवल 1ची त्रुटी आढळल्यानंतरच विमान ग्राउंड केलं जातं. फार गंभीर स्वरूपाच्या काही त्रुटी आहेत हे लेवल 1मध्ये कळतं आणि जर त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेस रिलीजमध्ये असं सांगितलं जात होतं की आमच्या ऑडिटमध्ये आणि शेवटचं ऑडिट कधी झालेलं आहे हे सुद्धा सांगितलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी आढळलेल्या नव्हत्या आणि मग आता अचानकपणे ही यांची विमानं जी आहेत ती ग्राउंड करण्यासाठी असे कुठले टेक्निकल दोष आढळले हे तातडीनं सांगितलं पाहिजे. म्हणजे मुळात हे टेक्निकल दोष आधीच होते पण इतके दिवस ते लपवले गेलेले होते का? आणि आता जेव्हा या विमान अपघाताबद्दलचे प्रश्न वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपस्थित केले जात आहेत आणि रोहित पवार सातत्यानं पत्रकार परिषदा घेत आहेत. लक्षात घ्या की रोहित पवार हे आमदार आहेत, पवार कुटुंबातले एक व्यक्ती आहेत, म्हणून ते या विमान अपघाताबद्दल इतकं बोलू शकतायत, इतक्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत आहेत. अहमदाबादचा जो विमान अपघात होता एअर इंडियाच्या विमानाचा तो देखील तितकाच गंभीर होता, इतके लोक त्याच्यामध्ये ठार झाले, पण या सगळ्याबद्दल पुढं नेमकं काय झालं, कोण त्याच्याबद्दल इतक्या कळवळीनं बोललं? आणि आता रोहित पवार बोलतायत म्हटल्यानंतर बघा एक एक गोष्ट हळूहळू व्हायला लागलेली आहे. आत्ता सुद्धा ही जी गोष्ट झालेली आहे म्हणजे VSR व्हेंचर या कंपनीच्या सगळ्या विमानांवरती बंदी घालायला पाहिजे होती पहिल्यांदा, तर ती घातली गेलेली नाहीये. केवळ लिअरजेट मॉडेलच्या विमानांवरती बंदी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अपघातानंतर केंद्र सरकारच्या वतीनं DGCA त्याच्यानंतर विमान वाहतूक मंत्री आणि स्वतः या विमान कंपनीचे मालक हे त्याच दिवशी सांगत होते की विमान ग्राउंड करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. एक प्रकारे इतक्या तातडीनं सेफ्टी बद्दलच्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करत आलेलो आहोत, कसलाही दोष नाही हे ते त्याच दिवशी सांगत होते. मग आता कधीपासूनच्या नेमक्या या त्रुटी आढळलेल्या आहेत हे स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि अपघात 28 तारखेला झालेला आहे. इतर देशामध्ये जर असा अपघात झाला असता तर पुढच्या 24 तासामध्ये पहिली कारवाई ही केली गेलेली असती की त्या विमान कंपनीच्या पर्टिक्युलर मॉडेल संदर्भात विमान उड्डाणाला परवानगी नाकारली गेली असती. आपल्याकडे बघा आता जवळपास 25 फेब्रुवारी आहे, 30 दिवस होत आलेले आहेत आणि तेव्हा ही कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये किती लूपहोल्स आहेत प्रत्येक वाक्यामध्ये हे आपण नीट समजून घेऊ. स्पेशल सेफ्टी ऑडिट ऑफ VSR व्हेंचर्स असं नाव आहे. फॉलोइंग द ॲक्सिडेंट ऑफ लिअरजेट 45 एअरक्राफ्ट ॲट बारामती, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ऑर्डर्ड द स्पेशल सेफ्टी ऑडिट ऑफ द ऑर्गनायझेशन. The multidisciplinary audit team observed several non-compliances of approved procedures in the organization in the area of airworthiness,
एअर सेफ्टी अँड फ्लाईट ऑपरेशन्स, म्हणजे एअरवर्दीनेस, विमान हवेत उडण्यासाठी योग्य आहे की नाही याच्या संदर्भात, विमानाच्या सुरक्षेबद्दल आणि विमान उड्डाण करताना जे नियम पाळायचे असतात त्या नियमांमध्ये असलेल्या त्रुटी, या 3 गोष्टींमध्ये ही विमान कंपनी जी आहे ती आम्हाला दोषी आढळली असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मग जर एक आठवून बघा, 2023मध्ये याच कंपनीच्या लिअरजेट मॉडेलचा एक अपघात मुंबई विमानतळावरती झालेला होता. मग तेव्हा जर या विमानांवरती बंदी घातली असती, त्यांचं सेफ्टी ऑडिट नीट केलं असतं, तर कदाचित 3 वर्षानंतर महाराष्ट्राला आपले लाडके अजितदादा गमावण्याची वेळ आली नसती. त्यामुळं पहिला प्रश्न तर हा उपस्थित होतो की 2023च्या त्या अपघातानंतर, की जो अपघात याच लिअरजेट मॉडेल संदर्भात झालेला होता, त्याच्यानंतरच तुम्ही ही कारवाई का केली गेलेली नव्हती? त्यावेळी सेफ्टी ऑडिट जे केलेले गेले होते त्याचे रिपोर्ट्स काय सांगतात, आणि त्याच्यानंतर सुद्धा इतक्या वर्षांपासून या विमानाला पुन्हा पुन्हा उड्डाणाला परवानगी का दिली गेली होती? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पण आहे. काल परवाच केंद्र सरकारनं हे सांगितलं की 1 महिन्याच्या आत या विमान अपघातासंदर्भातला प्राथमिक अहवाल जो आहे तो आम्ही जाहीर करू. म्हणजे अगदी 28 फेब्रुवारीला, पुढच्या 3-4 दिवसामध्ये हा अहवाल येणार आहे. मग त्याच्या आधी इतक्या घाईघाईनं हा सेफ्टी ऑडिट रिपोर्ट का दिला गेलेला आहे? तुम्ही लक्षात घ्या, कालच झारखंडमधल्या छटरामध्ये एका खाजगी एअर ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला. रेडबर्ड एव्हिएशन असं त्या विमान कंपनीचं नाव आहे. आणि पाठोपाठ असे अपघात होऊ लागल्यामुळं सगळेच लोक चर्चा करायला लागलेले आहेत आपल्या एव्हिएशन क्षेत्रातल्या सुरक्षेच्या नियमांची, आणि त्याच्यामुळं मग ही कारवाई केली गेलेली आहे का? काल झारखंडमधल्या विमान कंपनीचा जो अपघात झाला, त्या अपघातानंतर तातडीनं त्यांच्या कार्यालयावरती छापे टाकण्यात आले चौकशीसाठी. तसा प्रकार आपल्याला VSR बद्दल दिसला होता का? VSR बद्दल तर स्वतः विमान वाहतूक मंत्री हे स्पष्टीकरण देत होते आणि सांगत होते की आम्हाला कुठलाही दोष जो आहे तो आढळलेला नाहीये. हा उशीर जो आहे तो नेमका का केला गेला? 28 जानेवारीपासून ते आत्ता 25 फेब्रुवारी, जवळपास 28 दिवस झाले. 28 दिवस याच कंपनीचं हेच मॉडेल सगळ्या लोकांना घेऊन विमान उड्डाण करत होतं, तर ते कुठल्या भरवशावरती? आत्ता जो तुम्ही सांगताय की हा दोष आम्हाला आढळला, तर तो दोष नेमका कधीपासूनचा आहे याच्याबद्दल सुद्धा उत्तरं जी आहेत ती मिळाली पाहिजेत. आणि या रिपोर्टमध्ये आपल्याला हे स्पष्ट होत नाहीये की नॉन कंप्लायन्स म्हणजे काय, कुठल्या गोष्टीबद्दलचा नॉन कंप्लायन्स आहे हे याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं नाहीये. आणि आत्ता केवळ VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या रजिस्ट्रेशनची ही विमानं जी आहेत ती थांबवण्यात आलेली आहेत उड्डाणासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य त्याच्यातलं हे आहे की टिल कंटिन्यूड एअरवर्दीनेस स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे केवळ तोपर्यंतच जोपर्यंत या पूर्णपणे एअरवर्दीनेसची आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंतच ही विमानं जी आहेत ती रोखण्यात आलेली आहेत. उद्या समजा त्यांना आढळलं आणि त्यांना असं वाटलं की आता लोकांचा राग जो आहे तो शांत झालेला आहे, त्या अपघाताबद्दल कोणी बोलत नाहीये, तर मग हळूच पुन्हा परवानगी दिली जाईल आणि याच विमान कंपनीची विमानं जी आहेत ती पुन्हा आपल्याला उड्डाण करताना दिसतील. त्यामुळं हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही कारवाई केवळ ठराविक विमानांवरती, 17 पैकी केवळ त्यांच्या 6 विमानांवरती कारवाई, आणि ती देखील तात्पुरत्या कालावधीसाठी, केवळ जोपर्यंत हे स्टँडर्ड्स रिस्टोर होत नाहीत तोवरचीच कारवाई आहे, कायमस्वरूपाची ही कारवाई नाही आहे. सोबतच 2023चा रिपोर्ट मुंबई विमानतळावरती त्याच विमानाचा, ज्या विमानाचं मॉडेल जे आहे ते अजितदादा त्या दिवशी वापरत होते, त्याचा रिपोर्ट अजून का नाही, आणि त्याच वेळी ही कारवाई का झाली नव्हती? आता रोहित पवार या सगळ्या संदर्भात पुन्हा हेच म्हणतायत की ही कारवाई जरी झालेली असली तरी ती पूर्णपणे समाधानाची नाही आहे, केवळ नखा एवढं योगदान या कारवाईचं आहे, कारण अजून आम्हाला या सगळ्या संदर्भातले अनेक प्रश्न जे आहेत ते मिळणं बाकी आहे. रोहित पवार सातत्यानं पत्रकार परिषदा घेत आहेत म्हणून तर किमान ही कारवाई झाली. इतर विमान अपघातामध्ये आपल्याला हे पण दिसलं नसतं दुर्दैवानं.
आणि याच्या आधी जर आपण इतिहास बघितला तर काही विमानं आपल्याकडं ग्राउंड करण्यात आलेली आहेत याच्या आधी. म्हणजे बोईंगच्या 737 मॅक्स विमानाचा जो एक मोठा अपघात इंडोनेशियामध्ये झालेला होता, त्याच्यानंतर बऱ्याच देशांनी त्या विमानांवरती बंदी घातलेली होती. आपल्याकडं सुद्धा 2019 ते 2021 या काळामध्ये बोईंगच्या या विमानांवरती बंदी होती. पण नंतर बघा, पुन्हा ही विमानं उड्डाणासाठी योग्य आहेत असा निर्वाळा देण्यात आला आणि पुन्हा ती विमानं उड्डाण घेऊ लागली. आता याही विमान कंपनीच्या बाबतीत पुन्हा तेच होणार का? केवळ जनक्षोभ शांत करण्यासाठी हे केलं जातं आहे का? आणि रोहित पवारांचा मुद्दा जो आहे तो योग्य आहे की सगळ्याच विमान कंपन्यांच्यावरती, सगळ्याच विमानांवरती या कंपनीच्या कारवाई का नाही? जर ते नियम पाळत नाही आहेत तर ते सगळ्याच विमानांच्या बद्दल पाळत नसतील. आज नेमकं रोहित पवार काय म्हणालेले आहेत आणि त्यांचे मुद्दे तुम्हाला पटतायत का? ऐका. सगळे मुद्दे आम्ही सांगितले. मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल तो फक्त लेअर जेटमध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसीमध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीच क्राफ्ट नावाचं विमान, त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो. आणि जर तुम्ही जर त्याचं लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात. आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, उपमुख्यमंत्री जे दुसरे ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात, सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर, पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात. मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला, धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा. कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील. तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे. पण तसं होणार नाही. त्याचं कारण आणि त्याच्या सांगणीच आधी आम्ही मागणी करतोय, TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठंतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला, तिथं पंतप्रधान साहेबांना, तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना, त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे. आता एक तुम्ही गोष्ट लोकांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे, नेत्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. VSRची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली, पण मग एअरवर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCAची जबाबदारी आहे. त्यामुळे जर VSRला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर DGCAली सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याचबरोबर DGCAचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ॲरो नावाची जी कंपनी या महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर असं सांगितलं होतं की हा विमान उडण्यालायक आहे आणि त्या दिवशी इथं वेदर पण ओके आहे, आपल्याला व्हिजिबिलिटी चांगली आहे, तेव्हा त्या कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि त्या ग्रुपमध्ये असणारे या राज्य सरकारचे जे कोणी त्या विभागाचे योग्य असे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे. कारण VIP जर आमचे अजितदादा तिथे ट्रॅव्हल करत होते मग तुमची जबाबदारी होती की त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घेऊन ते खरंच विमान हे उडण्यालायक होतं का नव्हतं याच्याकडे सुद्धा तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर ॲरो झालं, VSR झालं, DGCA झालं आणि 4थं हे सरकारी अधिकारी झाले आणि 5वं
या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं असं मत आहे की याला एक क्रिमिनल अँगल आहे, ज्याला लोक म्हणतात घातपात. त्यामुळे एक अज्ञान व्यक्तीवर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई आपल्याला करता येणार नाही, पण FIR नक्कीच आपण तिथं करू शकतो. त्यामुळे सर्व प्रेसशी बोलल्यानंतर मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे. ॲरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे. चौथं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत, त्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथं चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे. आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो, ह्याच्या मागे घातपात हा विषय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे. त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं अतिशय गंभीर असे प्रश्न या सगळ्यातून निर्माण होत आहेत. बघितलं पाहिजे की अजित पवारांच्या या विमान अपघाताबद्दल म्हणजे आपण जर पहिल्यापासून बघितलं तर एकतर सुरुवातीला CBI चौकशी जी आहे ती तातडीनं जाहीर झाली नाही, ती इतक्या उशिरा झाली. उशिरा झाल्यानंतर पुढं काय झालं तर रोहित पवारांनी अजून एक आरोप केला आहे की हा राहुल सिंग या विमान कंपनीच्या मालकाचा मुलगा हा परदेशामध्ये होता, तो भारतात आला, पण भारतात आल्यानंतर केवळ एक पायलट म्हणून त्याची चौकशी झाली. जर ही केस CBIकडे आहे तर त्याची तपासणी म्हणजे सिव्हिल एव्हिएशननं तो भारतात आला आहे हे CBIला कळवलं का, याच्या संदर्भातल्या सुद्धा प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत. आणि पुन्हा पुन्हा आपल्या एअर सेफ्टीबद्दल जोपर्यंत लोकांना खात्री वाटेल अशा पद्धतीची कारवाई होत नाही तोपर्यंत या सगळ्याला काही अर्थ नाही आहे. प्रश्न वाढत चाललेले आहेत, ते आता कुठल्या दिशेनं जातील हे लवकरच कळेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.